नमस्कार मित्रांनो, मी सुरेश नेमकर तुमचं स्वागत करत आहे. आजच्या पॉडकास्टमध्ये सायन्स पार्ट 2 याबद्दल आम्ही डिस्कस करणार आहे. ऑलरेडी तुम्ही सायन्स पार्ट 1चा व्हिडिओ बघितला, चांगला रिस्पॉन्स दिला, थँक्यू फॉर दॅट. आणि सोबतच मी तुम्हाला अजून एकदा म्हणेल की तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करू शकता. तिथे करिअर गायडन्स वर्कशॉपबद्दल माहिती दिलेली आहे, जे तुम्हाला ऑफकोर्स तुमचं 10th बोर्ड झाल्यानंतर लिटरली कामात येणार. तर इंट्रोडक्शन देण्याची गरज नाही, कारण आपण पार्ट 1चा सरांसोबतच व्हिडिओ शूट केलेला करते सर, ज्यांना अराउंड 28 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही मेजरली पेपरला थोरोली डिस्कस करणार आहे. सोबतच काही विद्यार्थ्यांनी कमेंट्समध्ये जे डाऊट्स विचारले आहे त्याबद्दल पण डिस्कस करूया, आणि जर काही राहिलं तर ॲड करू त्याच्यामध्ये. सो सुरू करूया व्हिडिओ अगेन. तर सुरेश, तुझं पण माझ्या क्लासमध्ये स्वागत करतो मी, आणि आपल्या पेपरच्या डिस्कशनला सुरुवात करू. ओके सर, मोरॉरलेस म्हणजे जो सायन्स पार्ट 2 पण आहे तो सेमच आहे, म्हणजे जो क्वेश्चनचे जे पॅटर्न्स आहे ते सेम पॅटर्न तोच आहे. तर म्हणजे याच्यामध्ये जो क्वेश्चन 1 राहील तो कंपल्सरी राहील पुन्हा. हां, पण प्रश्न कंपल्सरी राहील. पहिला प्रश्न हा कंपल्सरीच आहे, 10 मार्काचा. ओके, त्यामध्ये ए भाग, त्याच्यामध्ये ऑल्टरनेटिव्ह आहे. बरोबर. फिल इन दी ब्लँक्स ऑल्टरनेटिव्ह दिले असल्यामुळं सोप्या जातात भरायला. आणि दुसऱ्या पार्टमध्ये जनरली सॉल्व दी फॉलोइंग म्हणते, तो बीमध्ये त्याच्यामध्ये ट्रू फॉल्स, ऑड मॅन आऊट, कोरिलेशन बिटवीन मॅच दी पेअर हे तर टाकतेच. ते एखाद्याचा फुल फॉर्म विचारला, जसं हू ही संस्था आहे, WHO, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, तर असे छोटे छोटे प्रश्न विचारतात. ओके, आणि ते 4 तर राहतेच, 4 प्रश्न, ट्रू फॉल्स, ऑड मॅन आऊट, कोरिलेशन, मॅच दी पेअर, आणि असा एखादा छोटासा प्रश्न, म्हणजे जो मुलांना सहज जमते. म्हणजे हे 10 मार्क जसं मी बिलकुल हातातले आणि घ्यायलाच पाहिजे, त्यामध्ये चूक करायलाच नाही पाहिजे विद्यार्थ्यांनी. आणि मिळतातच ते मिळतातच. आणि क्वेश्चन 2A मध्ये घेऊन सायंटिफिक नाही, याच्यातही काही कॉमनच विचारते. 2 रिझन तर कॉमन असते, एक अनकॉमन असते. तर मुलांनी कॉन्फिडन्स ठेवून आणि चॉईस व्यवस्थित करून जर प्रश्न म्हणजे रिझन निवडले, ओके, तर ते करू शकतात आणि व्यवस्थित लिहू शकतात. अगदी सोपं आहे, आणि म्हणजे एकदमच कॉमन हे राहते. म्हणजे दैनंदिन बाबीवरच काही आता ह्या जो पेपर आहे, या पेपरमध्ये एन्व्हायरमेंटल सायन्स आहे आणि बायोलॉजी आहे. बरोबर. त्याच्यामुळं जनरली जे शरीराशी संबंधित आहे किंवा एन्व्हायरमेंटशी संबंधित आहे, असे जे डे टू डे जनरल प्रॉब्लेम आहे, त्याच्यावरही कधी कधी रिझन असतं. त्याच्यामुळं मुलांना त्यांनी थोडं जरी प्रयत्न केला तरी त्यांना मार्क मिळू शकतात. रिझन ते व्यवस्थित लिहू शकते. ओके, आणि क्वेश्चन 2B आन्सर द फॉलोइंग. आणि सर, या दोन्ही प्रश्नामध्येच नाही, पूर्णच पेपरमध्ये डायग्राम जर काढल्या तर अजून इम्प्रेशन पडेल का विद्यार्थ्यांचं? नाही, आता जिथे डायग्राम काढायची गरज आहे, कारण की डायग्राममध्ये खूप वेळ जाते. बरोबर. आता जिथं त्यांनी डायग्राम काढायला म्हटली, आता जनरली 3रा प्रश्न जो असते ना, त्याच्यात आपण डायग्राम काढू शकतो. ओके. जसं आता दुसरा जो बी प्रश्न आहे, राईट, त्याच्यामध्ये 5 प्रश्न दिले राहतात. त्यापैकी 3 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. याच्यामध्ये युजेस, इफेक्ट्स, जसं इफेक्ट्स ऑफ रेडिएशन आहे, ॲडव्हर्स इफेक्ट, किंवा युजेस ऑफ फ्युएल आहे, काय नॅचरल फ्युएल आहे, असं दिलं असते. काही नॉर्म दिले असतात, काही मेजर्स विचारतात, डेफिनेशन विचारते, टर्म एक्सप्लेन करा असं विचारते, डिफरन्स बिटवीन विचारते. म्हणजे असे छोटे छोटे प्रश्न याच्यामध्ये असतातच. 5 पैकी 3 लिहायचे आहे. 2-2 मार्काचे प्रश्न असतात. ते युजेस झालं, इफेक्ट झालं, नॉर्म झाले, मेजर झाले, डेफिनेशन झाले, डिफरन्स बिटवीन झाले, असे छोटे प्रश्न राहतात. ते सहजच मुलं करू शकतात. ओके. आणि याच्यामध्ये मी बघत आहे, जसं कम्प्लीट द फॉलोइंग फ्लो चार्ट आहे, तर बेसिकली असा फ्लो चार्ट आला किंवा काही डायग्राम आली तर ती मग काढावं लागणार तिथे, तेव्हा काढावं लागणार. तर तिसऱ्या प्रश्नामध्ये समजा कुठे कुठे तुम्हाला डायग्राम काढाव्या लागतील. ओके, पण जिथे सांगितली तिथे मेन्शन करावी लागेल. ओके, जिथे तिथे काढावं. तुम्ही जर म्हणजे मेन्शन केली तरच काढायची, नाही तर त्याच्यात वेळ जातो ना खूप.
बरोबर. जसं आता इथे गरज नाही आहे, समजा मी एक प्रश्न वाचत आहे, राईट डाऊन द 4 बेनिफिट्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी. आता इथे काही गरजच नाही, अननेसेसरी तुम्ही काढणार 2 मार्क्सचाच पेपर आहे, सॉरी 2 मार्क्सचाच क्वेश्चन आहे, ते तर तुम्हाला पॅरामध्येच लिहा, पॅरामध्येच लिहायला लागणार किंवा पॉईंट्समध्ये. तिथे उगाच डायग्राम काढायला गेले वेळेच येईल. जिथे गरजेचे तिथे काढा, कारण टाईम जास्त महत्त्वाचा आहे. आता पुन्हा येऊया आपण सगळ्यात मोठ्या प्रश्नावर, जो की क्वेश्चन नंबर 3 आहे, जो की एनी 5 सॉल्व करायचं आहे, आय गेस आउट ऑफ 8. सो हा प्रश्न पुन्हा विद्यार्थ्यांना हे जातो. यात प्रश्न आणि उपप्रश्न दिले असतात. एक प्रश्न दिला असते, 1 किंवा 2 त्यावर उपप्रश्न दिलेले असतात. जसं व्हॉट आर व्हिटॅमिन, क्लासिफाय देम अकॉर्डिंग टू देअर सोल्युबिलिटी, यू वन एक्झाम्पल ऑफ ईच टाईप ॲज पर अबोव क्लासिफिकेशन. आता हे असे प्रश्न आहे, याचं उत्तर लिहायचं आहे, 3 मार्क मिळतात. त्याच्यानंतर एखादा पॅरा आहे, वर तुम्हाला ऑप्शन दिलेले आहे, ते भरायचे आहे. काय काही टर्म एक्सप्लेन करायचे आहे तुम्हाला. त्याच्यानंतर एखादी आकृती दिलेली आहे, बरोबर, तिच्यावर आधारित. जसं आता हे वाईन प्लांट आहे, प्रोजेक्ट आहे, राईट, त्याच्यावरचेच प्रश्न विचारले 3. म्हणजे ते छोटे छोटे प्रश्न विचारतात आणि त्याचे उत्तरं द्यावे लागतात. जसं आता ही चार्ट आहे, हा चार्ट तुम्हाला 6 मुद्दे दिलेले आहे. हॉबीज हेल्पफुल टू ओव्हरकम ट्रेस. मग 6 मुद्दे लिहू शकता तुम्ही, की ट्रेस कमी करण्यासाठी बा कोणकोणत्या हॉबीज तुम्ही जोपासल्या पाहिजे. बरोबर. त्याच्यानंतर असे छोटे छोटे प्रश्न असतात, जसं व्हेस्टिजियल ऑर्गन म्हणजे काय, त्याचे नावं सांगा, 2 व्हेस्टिजियल ऑर्गन जे ह्युमन बॉडीमधल्या, आणि कोणत्या प्राण्यांमध्ये ते व्हेस्टिजियल ऑर्गन अजूनही कार्यरत आहे, त्या प्राण्यांची नावं सांगा. तर असे प्रश्न असतात, छोटे छोटे प्रश्न असते. आणि म्हणजे तसं पाहिलं ना तर पहिल्या पेपरपेक्षाही, पहिल्या पेपरमध्ये तरी डायग्राम वगैरे काढावं लागते आणि प्रिन्सिपल लिहावं लागते, पुष्कळ गोष्टी आहे. पण दुसऱ्या पेपरमध्ये कसं आहे, तुम्हाला सोपं आहे, माहितीपर प्रश्न असतात आणि त्याचे उत्तरं तुम्ही लिहू शकता. आणि ते थोड्या म्हणजे टप्प्याटप्प्यानं प्रश्न विचारले राहते, एकावर दुसरा आधारित, दुसऱ्यावर तिसरा आधारित. फक्त या 3ऱ्या प्रश्नामध्ये कसं आहे, चॉईस महत्त्वाची आहे, सिलेक्शन ऑफ. हां, सिलेक्शन ऑफ क्वेश्चन महत्त्वाचं आहे. तुम्ही कोणताही प्रश्न थोडा विचार करूनच, जे आपल्याला अगोदर जमते ते प्रश्न आधी घ्या आणि ते पहिले 5 प्रश्न तुम्ही चूज करा. मग त्यातही 5मध्ये जे चांगले जमतात ते आधी घ्या, 3 लिहून. 2मध्ये तुम्हाला 4था प्रश्न जमत असेल किंवा 4था नाही 5वा लिहू बा, 4था सोडून देऊ, 6वा लिहू, तर असंही करू शकता तुम्ही. म्हणजे तुम्ही, आणि तसं तुम्ही जर समजा 8 पैकी 5 प्रश्न लिहत आहे, सिलेक्ट केले, आणि ते जेव्हा तुम्ही लिहिता तेव्हा तुमचा कॉन्फिडन्स हा आणखी वाढत जातो. 3 प्रश्न तुमचे झाले, 4था प्रश्न लिहायला घेतला, मग 5वा प्रश्न तुम्हाला वाटते की बा हा मला जमू नाही शकत, तर मग तुम्ही त्या अजून उरलेल्या प्रश्नापैकी घेऊ शकता. बरोबर. तर 3-4 प्रश्न तर तुम्ही सलग लिहू शकता, चांगले. आणि जनरली सर्व मुलांना जमते ते, यातले 8 पैकी 4 तर जमतात. 50% तर येणारच ना. आणि 4 थोडेसे किचकट राहते, एखादा मार्क जाऊ शकते बा, किंवा कुठं कन्फ्युजन त्याला असते. तरी पण 4 म्हणजे भरपूर नाही, पण 90% जे पोरं आता स्कोअरवाले थोडंसं मन खच्ची होते ना. पण 8 पैकी 5 तर सहज मिळते. तेवढे सोपे प्रश्न असतात. ओके. आणि लास्ट प्रश्नावर येऊ आपण, क्वेश्चन नंबर 4. याच्यामध्ये एनी वनच सॉल्व्ह करायचं असतं, आउट ऑफ 2 प्रश्न असतात इथे. आणि इथे पण तसंच आहे का, डायग्रामवरून आहे? याच्यामध्ये कसं 2 पार्ट आहे. याच्यामध्ये आता या पेपरमध्ये समजा आता एखादा टॉपिक आहे, त्यावर समजा एखादा पॅरा दिला राहते, त्याच्या खाली त्याच्यावर आधारित प्रश्न दिले राहते. एखादी सिस्टीम आहे, जसं मेल फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे, एखादा टॉपिक सेल डिव्हिजनचा आहे, इव्हॉल्युशनचा आहे, त्याच्यावर प्रश्न विचारतात. म्हणजे पॅराग्राफवर प्रश्न विचारते. त्याच्यानंतर कधी कधी प्रोजेक्ट असते एखादा, जसं आता थर्मल पॉवर स्टेशन आहे, तर त्याच्यावर प्रश्न विचारू शकते. ते डायग्राम दिली राहील, त्यावर प्रश्न विचाराल. किंवा कधी कधी नुसतं असे प्रश्न येतात, तक्ता पूर्ण करा, एखादी डायग्रामच पूर्ण करा, डायग्राममधले पार्ट्स मेन्शन करा, असे प्रश्न येतात. आकृती नामनिर्देशित करा म्हणतो आपण त्याला, वेल लेबल डायग्राम.
म्हणजे आकृतीत नावं लिहायची आहे तुम्हाला वेगवेगळ्या कॉम्पोनंटची. तर असे प्रश्न त्यामध्ये विचारतात. ओके. आणि त्यातलाही मग आपण सोपा चूज करू शकतो ना. 2 प्रश्न आहे तो जो आपल्याला येतो. हा जनरली आकृतीवरचा जर घेतला, पॅराग्राफवरचे जर घेतले तर पॅरामध्ये तर माहिती दिलीच आहे. आकृतीवर जर घेतला तर आकृतीवरूनही आपल्याला बरंच काही लिहिता येते. तक्ते भरताना थोडं कठीण जाते, म्हणजे माहीत असल्याशिवाय आपण भरू नाही शकत. ठीक आहे. तर हे तर झालं सर, आपण पेपरला थरली डिस्कस केलं, लाईक पूर्ण 4 क्वेश्चन जे आहे ते डिस्कस केलेले आहे. आता बेसिकली वी प्रिव्हियस इयर पेपर्स, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स असतात, तर ते काही व्हॅल्यू ॲड करतात का सर? पेपर तर पाहिलेच पाहिजे, कारण की पेपर पाहिल्यामुळं काय होते की आपल्याला त्याची रूपरेषा कळते. आणि आपण जेव्हा वाचतो तेव्हा मग आपल्याला लक्षात येते की हा प्रश्न विचारला गेला होता, मी पाहिला होता. त्यामुळे आपण काय करतो लक्षपूर्वक, आणि ते एक आपल्या डोक्यामध्ये एक त्याला काय म्हणतो, एक सांगड त्याची जुळत जाते. म्हणजे क्रोनॉलॉजी असं म्हणजे येऊ शकते. म्हणून मग आपण काय करतो, थोडा काळजीपूर्वक वाचतो त्याला थोडं. तर याचा फायदा होते. पाहिलेच पाहिजे. आणि पेपर सॉल्वही करून दिले राहते. आणि मुलांना सांगणं राहते की बा तुम्ही प्रत्येक प्रश्न हा नवीन पानावर घ्यायचा. समजा आता एखाद्या प्रश्नामधल्या 2 ओळी जरी या पानावर आल्या, ते पान घ्यायचं नाही, म्हणजे त्याच्यानंतरचं पान घ्यायचं. ड्राफ्टिंग हे व्यवस्थित असलं पाहिजे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लिहिल्यानंतर तुम्ही त्याच्या खाली एखादी ओळ सोडा, गॅप सोडायला पाहिजे. अक्षर चांगले नसले तर चालेल, पण तुमची सुबकता चांगली पाहिजे आणि कुठेही खोडताळ नको. तर यालाही महत्त्व आहे ना, नीटनेटकेपणाला. राईट. अजून एक डाऊट येते सर माझ्या डोक्यामध्ये, जे डायग्राम्स असतात ते पेनाने काढायला पाहिजे की पेन्सिलने काढायला पाहिजे? पेन्सिलनंच काढायला पाहिजे. पेनाने काढलं तर काय होईल, पेनाने काढल्यापेक्षा पेन्सिलनं काही चुकलं तर आपल्याला इरेज करता येते. आणि पेनानं काढलं तर इरेज करता येत नाही. पेनानं तुम्ही त्याला हे करू शकता, नोटेशन्स, बाण वगैरे दाखवून किंवा ॲरो वगैरे दाखवून तुम्ही त्याचा हे करू शकता, त्याला डिनोट करू शकता. पण आकृत्या तर पेन्सिलनंच काढल्या पाहिजे. आणि तसं थोडंसं पेन्सिलनी पण काढायला पाहिजे. आता आमच्या इंजिनिअरिंग्समध्ये राहायचं की आम्ही पेनाने काढायचो, कारण आमचे पेपर स्कॅन करून जात होते समोर. तर पेन्सिलचं स्कॅन व्यवस्थित नाही होत, म्हणून आम्हाला कंपल्शन राहायचं. आणि इथे पेन्सिलने मला असं वाटतं अजून एक करू शकतो आपण, जर तुम्ही खूप कॉन्फिडंट आहे, लाईक अमिबाचीच डायग्राम काढायची फॉर एक्झाम्पल, तर ती पेनाने पण तुम्ही व्यवस्थित काढू शकता. मला असं एखादा आर्टिस्ट आहे तर तो घेऊ शकते. कारण पेनाने ना थोडीशी कलेचा फायदा, कलेचा फायदा घेऊ शकतात. अट्रॅक्टिव्ह थोडी दिसते डायग्राम पेनाने वगैरे. तर ते तुम्ही तुमच्यावर डिपेंड करतं. पण असं कंपल्शन नाही की पेनानेच काढा, पेन्सिल काढा. ज्याच्यात तुम्ही कम्फर्टेबल आहे किंवा जिथे तुमच्या चुका कमी होईल. कारण पेनामध्ये चुका झाल्या तर मग ते खोडतळ खूप खराब दिसणार, कारण खूप मोठा एरिया खराब झालेला तरी. अजून पण काही डाऊट्स असेल, समजा आता आम्ही तर सगळे डाऊट्स कवर करण्याचा प्रयत्न केला स्टुडंट्स, पण जर काही डाऊट्स असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. आणि चांगला पेपर द्या. जर सायन्स पार्ट 1मध्ये काही चुका झाल्या असेल, काही मार्क्स गेले असेल तर इथे रिकवर करा ते व्यवस्थित. आणि विश यू ऑल द बेस्ट बिहाफ ऑफ मी, बिहाफ ऑफ बडी सारथी प्लॅटफॉर्म. तुम्हाला पण माझ्यातर्फे परीक्षेसाठी शुभेच्छा देतो. आणि तुमचा पेपर कॉन्फिडन्सनं न भिता पूर्ण प्रयत्नानिशी सोडवा ही इच्छा व्यक्त करतो. आणि आमचं डिस्कशन संपतो. ओके, चलो, ऑल द बेस्ट स्टुडंट्स.